नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमध्ये चौकशी करण्यात येते। सीबीआयचे 2 पथकं ही लातूरमध्ये दाखल झाली आहेत। एका पथकाकडून शिक्षकाची चौकशी सुरू आहे, तर दुसऱ्या पथकाकडून प्राध्यापकाची चौकशी केली जाते। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची 2 पथकं लातूरमध्ये दाखल झाली आहेत। एका पथकाकडून लातूरच्या ट्युशन एरियामधील ज्यांच्या विरोधात तक्रार केली होती त्या शिक्षकाची सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे, तर दुसरं पथक एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची चौकशी करते। हा प्राध्यापक पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय असल्याचं सांगितलं जात आहे। पेपर लीक प्रकरणामध्ये त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे आणि त्या दृष्टीनेच आता हा तपास केला जातोय। सीबीआयने लातूरमध्ये येत ती कारवाई केली आहे। दरम्यान आवश्यक काळजी न घेतल्यामुळे नीटचा पेपर फुटला अशी टीका शरद पवार यांनी केली आहे। पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारला धारेवर धरलं। पेपरफुटीमुळे यंत्रणा किती खराब आहे हे यावरून दिसतंय। हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय असंही पवार म्हणाले। अंशी घेतले असताना आवश्यक ती काळजी घेतली नाही हे आता स्पष्ट झाले। आज हजारो मुलं आज देशामध्ये जे परीक्षेला बसतं आणि त्यांचं व्यक्तिगत भवितव्य या परीक्षेला होतं, एका वेळेला इतक्या राज्यात हे सगळं होतं याचा अर्थ सवन सिस्टीम ही किती खराब झालेली हे असं स्पष्ट होतं आणि याची किंमत नव्या पिढीला दिली जाते। आज सवन ही मुलं अतिशय अस्वस्थ आहेत।